ही आमच्या राज्यकर्त्यांना आता करायला लागली. खऱ्या अर्थानं शेतकरी आणि कामगार हे या देशाचे दोन श्रमिक पाय आहेत. या पायावर या राष्ट्राचा डोलारा उभा आहे. पण या दोन शक्तीचा विचार ज्या अर्थानं व्हायला पाहिजे होता त्या अर्थानं झालेला नाही. एक खातोय तुपाची आणि दुसरा झोपतोय उपाशी. दोन लोकांची जाईल सत्ता अपेक्ष माथा ठेवू नका आणि विडा पैजेचा करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शिवसेनेच्या पद्धतीप्रमाणे आमचे हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे हे स्वतंत्र हा अर्पण करते. आपण आतापर्यंत आपल्या प्रिय नेत्यांचे विचार घेतले, परंतु आपण जिल्ह्यांच्या वतीनं त्यांना काही दिलेलं नाही आणि म्हणून त्यांचा सत्कार आपण केला पाहिजे. सर्वांचं प्रातिनिधिक सोच म्हणून हे मान्य बाळासाहेबांना हा अर्पण करते. यानंतर भारतीय काँग्रेस समिती अध्यक्ष माननीय दत्ताजी साहेब यांना हा अर्पण समजले. बरोबर नाव यांचा प्रिन्सिपल मनोहर जोशी यांच्याही हा रोल करण्यात येईल. नाव घ्या आमदार छगन भारताच्या फडणवीस यांचा हा रोल करतो. त्यानंतर स्वागत करण्यात येईल. आमचे जिल्हा उपप्रमुख माननीय प्रकाश पांडे यांनी हार घालून अखिल भारतीय सिंधी समाजाच्या वतीनं लक्ष्मणजी योजनाप्रमुख यांच्या पंचायत शुभेच्छा आपल्या सूचनेमध्ये साहेब जरा की 2000 साहेब जरा बोरगाव मुख्य कार्यकर्ते खरेदीकडे अल्प घेऊन बरं हा माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू झालेला आहे. मुंबईमध्ये असताना बऱ्याच बातम्या यायच्या, थंडी कडाक्याची आहे, जाताना स्वेटर वगैरे घालून जा, मफलर घेऊन जा. बायकोने सांगितलं स्वेटर घ्या, मागं टोपी घ्या. म्हटलं मागं टोपी काय घालणार नाही. मंत्रिमंडळामध्ये एवढी माकडं असताना आणखीन त्यामध्ये माझी वर कशाला. जो आहे तसा दिसू द्या लोकांना. पलीकडे अमरावती आहे. माझ्या आईचा जन्म अमरावतीचा, तिचं माहेर अमरावती. उद्या संध्याकाळी तिथे सभा आहे. आता तुम्ही म्हणाल हे एवढं असं काय अंतर ठेवलं तुम्ही, लांब 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 वगैरे काय, तुम्ही बाळासाहेब काय जनतेपासून दूर चाललेत की काय? का बाळासाहेब या देशाचे पंतप्रधान होणार आहे?
कारण ह्याच्यानंतर पोलिसानंतर कोणी आणखीन त्याच्यानंतर जनता. पण तसला काही प्रकार नाही. खरं सांगायचं म्हणजे तुम्ही असं दूर जावं असं मलाही वाटत नाही. पण काही वेळेला बातम्या येतात काहीतरी 7 अतिरेकी मला मारायला निघालेले आहेत मुंबईहून. भेकडावणे हिंमत असेल तर या ना तुम्ही या मैदानामध्ये. आणि मग मराठ्यांच्या तलवारीची धार काय असते ते तुम्हाला दिसून येईल. या देशाच्या पंतप्रधानांना कदाचित तुम्ही उडवला असाल, तो नीचपणा जर ह्या महाराष्ट्राच्या मातीतून कराल तर एक पगडी सुद्धा शिल्लक राहणार नाही, एक पगडी शिल्लक राहणार नाही. आणि हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही. कारण 1970 साली ज्यावेळेला सीमा प्रश्नावर ते मुंबईमध्ये आम्ही आंदोलन केलं, आम्हा सगळ्या पुढाऱ्यांना अटक झाली. मुंबई पेटली, ठाणं पेटलं, पुन्हा थोडंसं पेटलं. पण आता प्रकार बदललेल्या या 22 वर्षामध्ये शिवसेनेची पाळेमुळे केवळ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नाही तर गुजरातमध्ये, गोव्यामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये, नवे पंजाबमध्ये, नवे दिल्लीमध्ये, हिमाचल प्रदेशकडे पसरलेली आहे. आणि जर माझ्या केसाला जर धक्का लागाल तुम्ही ते इथून जी सुरुंगाची वाट लागेल ती संपूर्ण पेटत देशभर पसरेल आणि तुमची संपूर्णपणे तुम्ही होरपळून निघा. हा इशारा मी त्यांना देऊ शकतो. अभिमानानं सांगतो. आणि तुम्ही आम्हाला मारताय. तुमचं भांडण कोणाशी आहे? सरकारशी आहे ना. मग घाला ना गोळ्या तिकडे, आमच्या मागे कशाला? उलट कमी पडल्या तर आम्ही पुरू. त्या सरदारजींना सांगायचं कोणी? हा प्रश्न येतो. शिरतच नाही म्हणून जरा टोपी वर करा म्हणजे कानाची भोकं मोकळी होतील आणि मग आम्ही काय म्हणतो ते तुम्हाला ऐकू येईल. आम्ही महाराष्ट्र जिंकायला निघालेलो आहोत. केवळ बाळ ठाकरेला काहीतरी व्हायचंय म्हणून नव्हे. मी शरद पवार नव्हे. इकडे नाही तर तिकडे, तिकडे नसलं तर इकडे, इकडे नसलं तर तिकडे, हे धंदे मला करायचेच नाही. निवडणुकीला मी उभाच राहणार नाही. तुम्ही व्हा, तुम्ही सगळे मोठे व्हा. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकरी रडतोय. कामगारांचे प्रश्न आहेत, कामगार रडतोय. जनता रडते आहे. 42 वर्षामध्ये काय दिलं, काय मिळालं तुम्हाला? जेवढ्या ह्यानी खुर्च्या उभवल्या आणि त्यांना जेवढी ऊब मिळाली तेवढी तुम्हाला सुद्धा ऊब मिळालेली नाहीये. आता मिळत असेल तर गोष्टी नळे जरा चिपटून बसल्यानंतर जरा बरं वाटतं. गरम 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 थोडं. म्हणजे एकजुटीचा फायदा केवढा आहे बघा. थंडीचा बाप जरी खाली उतरला तरी तुम्हाला मात्र थंडी वाजणार नाही. कारण काय? एकजुटीने बसलेले आहात. हे एकजुटीचं महत्व आहे. आम्ही महाराष्ट्र का जिंकतोय? का काही घरी बायकोचं माझं भांडण झालं, यांना काही संसार नाहीत, कोणाला काही नाही, हे पाहवत नाही. या देशामध्ये काँग्रेसने संपूर्णपणे सत्ता राबवली. एक मधले काहीतरी 1-2-2.5 वर्ष त्या जनता पक्ष दळभद्र्यानं दिली. त्यांनाही ते जमले नाही. म्हातारे असले तरी भांडत होते आणि धोत्रात पाय अडकून पडले. मोरारजी देसाई काय, ते चरण सिंग काय, आणि आता जरी नवीन काही पक्ष निर्माण होतोय, VP सिंग वगैरे वगैरे, VP सिंग, बहुगुणा, अमुक तमुक, ते तुमचे कोण आहेत ते हरियाणाचे JB लाल, ह्याची लाल त्याची लाल, केवढे आलेत. हे सगळे माजी काँग्रेसवाले तिकडे जमत नाही म्हणून इकडे आले आणि विरोधी पक्ष स्थापन करतायत. अरे गुण नसला तरी वाण लागले, वाण नसला तरी गुण लागलेला आहे. काय साबणाने घासून जाणार आहे काय तुमचं? हा काँग्रेसचा जो नायटा त्यांना चिकटलेला आहे, हा खाजून खाजून बरा होणार नाही. तो वाढतच जाणार आहे त्यांचा. आणि महाराष्ट्रात तुमचं आहे तरी काय? या महाराष्ट्रामध्ये फक्त शिवसेना आणि शिवसेना आणि शिवसेना. बाकी कोणत्याही पक्षाला इथे कसलाही थारा नाहीये. आता शरद जोशींना आम्ही सांगतोय, अरे शेतकऱ्यांची संघटना बांधली, आम्ही तुम्हाला मदत करतो. तुम्ही निवडणुकीला उभे राहा. शेतकरी संघटनेने महाराष्ट्राची निवडणूक लढवावी. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो आणि तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. नाही म्हणून आम्ही निवडणूकच लढवणार नाही. मग म्हटलं काय करणार?
योग्य माणसाला आम्ही पाठिंबा देणार. तुम्ही कोण ठरवणार हा योग्य हा नालायक का लायक? योग्य माणसाला आम्ही पाठिंबा देणार. तुम्ही कोण ठरवणार हा योग्य हा नालायक का लायक? पहिल्यांदा तुम्ही लायक का नालायक ठरूया, मग बाकीच्यांची लायकी बघूया. कुठेतरी वर्तमानपत्रात आले नाही म्हणा आम्ही शिवसेनेला, नो टाईज विथ शिवसेना. म्हटलं जा दोन फुल्यात. तुम्हाला परवा नसेल तर आम्ही काही फरफटच येणार नाहीये, पण आम्ही सत्ता घेणारच. शिवसेना आपल्या स्वतःच्या ताकदीवरती महाराष्ट्राची सत्ता घेतल्याशिवाय राहणार नाही अशी ताकद आज कमावलेली आहे. मागतोय का आम्ही? काय मुसलमानांशी आमचं वैर आहे? आज आयोग खेळतोय, विकेट घेतोय. काय देशासाठी खेळणारा मुसलमान आमचा आहे, आम्ही त्याला मानतो. नंतर तो अझहर तरुण पोरगा पहिल्याच वेळेला पाकिस्तानामध्ये 3 लागोपाठ सेंचुरी मारल्या, देशासाठी मारल्या. तो आमचा आहे. जन्मानं मुसलमान असेल पण तो आमचा आहे. रशीद पटेल आमचा आहे. किरमानी आमचा होता, आजही आहे. हे मुसलमान कसले जन्माने असतील पण देशासाठी लढणारे हे आमचे आहेत, आम्ही असं मानतो. मग तुमचं काय वळवळते? तुम्ही कशासाठी आमच्या विरुद्ध? बरं आमच्या विरुद्ध नाही, देशाच्या विरुद्ध. अहो झिया मेल्यानंतर भेंडी बाजार बंद, कोण तुमचा लागत होता? बाप. इथे आम्हाला चीड येते. आमच्या जीवन मरणाचे प्रश्न जरूर आहेत. महिला आल्या असतील त्यांना थोडंसं राजकारणाचं जरा थोडंसं द्यायला पाहिजे बालामृत. पण त्या म्हणतील बाबा आमच्याकरता काय, तुमच्याकरताही बोलणार आहे. कोणी म्हणतात तुमचं सरकार आलं तर तुम्ही करणार काय? पहिल्यांदा एक प्रश्न विचारतात हे पत्रकार मला, तुम्ही लोकशाही मानत नाही? बिलकुल मानत नाही. काय चाटायची ती लोकशाही? देत काही नाही आणि उगीच चाटत बसायचं. या देशात मुळात लोकशाही होती कुठे? एक अधिकार एका पक्षाचा नव्हे एका कुटुंबाचा अधिकार या देशामध्ये गाजलेला आहे, आजही गाजतोय. ही लोकशाही? मला वाटत नाही, मला पटत नाही. मग आम्ही सांगतो आम्हाला शिवशाही पाहिजे. शिवरायांनी ज्या पद्धतीनं आपली राजवट राबवली या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ती शिवशाही आम्हाला पाहिजे. ती आम्ही मानतो. न्याय तिथल्या तिथे, गडबड नाही, झंगट नाही. फैसला तिथल्या तिथे, खंडू खोपडा आडवा गेला, उडव मराठा आपल्या जातीचा. छे 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 छे. एक हात उडवला आणखीन एक तंगड उडवलं. स्वराज्याच्या विरोधात चालून आला. ज्या हाताने तलवार उपसली स्वराज्याच्या विरोधात आणि ज्या पायानं चालून आला स्वराज्याच्या विरुद्ध, ते तंगड उडवलं. असं नाही बघितलं किती रे बाबा तू 96 कळी का 92 कळी? मग तो म्हणतो महाराज 96 कळी. 96 कळी मग तू माझ्या जातीचा, माफ केलं नाही. अफजल खानाच्या बरोबर गेलास ना, मग तुझं हे उद्गार चिन्ह केलंच पाहिजे. हे तुझं उद्गार चिन्ह केलं पाहिजे. केलं ना. आम्ही म्हणतो ही लोकशाही तारखा बिरखा काही नाही. अतिरेक्यांना फाशी देणार देणार देणार, दिवस ठरला परत काय रद्द. कोण आहे तुमचे जावई? माझ्या हातात सत्ता द्या, किंबहुना पंतप्रधानांचा सल्लागार म्हणून मला नेमा. देशाला एका फटक्यामध्ये सुधारून दाखवतो. चौकशी खटले बिटले भानगडच नाही हो. गोळी घाला, पहिली आडवा करा, लोकांच्या समोर घाला. ऐंशी लोक बस मधनं काढायचे, बायका बघायच्या नाहीत, मुलं बघायची नाहीत, सेनगननी कसा 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 गोळ्या घालायच्या. अरे कसले पाषाण हृदय तुम्ही. अटक कोणालाही नाही, चौकशी चालली, कुत्र हुंकतंय. माझ्या हातात द्या सत्ता. एका दिवसात सगळ्यांना सरळ आणतो, एका दिवसात, जास्त वेळ नाही लागणार. पण मात्र मी हुकुमशहा आहे. जनहितासाठी म्हणून जे राबवावं लागेल ते मी राबवणार. मग म्हणतात तुम्ही लोकशाही मानत नाही. तुम्ही मानता, तुम्ही काय दिलं त्या लोकांना? साधं पाणी देता आलं नाही, संडास देता आले नाही. हायवेवरती बघा रांकेने बसलेले असतात, ते काय राष्ट्रगीत चाललेलं असतं? काय करतात काय? संडास देऊ शकले नाहीत, अजून पाणी देता येत नाही.
ग्रामीण भागामध्ये अजून पाणी नाही. नारू सारखे लोक होत आहेत. नारू सकाळी येताना बघत होतो. मी व्यंगचित्रकार आहे. आता हल्ली जरा थोडंसं कमी झालं काढणं, पण व्यंगचित्रकार म्हणून मी माझी एक नजर आहे, हलकट नजर आहे. पाहतोय बायका बिचाऱ्या धुणी धुत आहेत आणि तेच पाणी कळशीमध्ये भरून प्यायला नेत आहेत. शरद पवाराला पाजा. हे मंत्रिमंडळामध्ये नवीन आलेत ना कोणी, ही धेंड, त्यांना पाजा. पी म्हणा पाणी, तुझ्या महाराष्ट्रातलं पाणी पिऊन दाखव. पियाला पाणी नाही, काही नाही. आर्थिक कार्यक्रम काय तुमचा? म्हटलं काही नाही आमचा आर्थिक कार्यक्रम. शिवसेनेच्या हातामध्ये जर सत्ता आली तर पहिल्यांदा अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची पहिल्यांदा सोय केली जाईल. अन्न, वस्त्र, निवारा मिळालाय कुठे? नंगे से खुदा भी डरता है. अरे नागडं झालं तरी यांना लाज नाही वाटत. हे काय खुदा नव्हे, खुर्दा मोजतायत खिच्यातला किती जमला. अन्न, वस्त्र, निवारा देत नाही, आम्ही देणार. आणि त्यानंतर सुद्धा जर तुम्ही आम्हाला सत्तेवरती निवडून दिलात आणि दुर्दैवाने एखाद्या प्रश्नासाठी जर तुमचा एखादा मोर्चा आला मुंबईमध्ये, पोलिसांकरवी अडवला जाणार नाही, बिलकुल अडवला जाणार नाही. तुम्ही थांबायचं. संबंधित विषयाचा जो मंत्री असेल, पाण्याच्या प्रश्नावरचं काही असेल, घराचा असेल, अन्नाबद्दल असेल, रेशनिंग बद्दल असेल, शेतकऱ्यांचा असेल, कामगारांचा असेल, त्या विषयाचा संबंधित मंत्री 6व्या मजल्यावरून 5व्या मजल्यावरून मंत्रालयाच्या खाली उतरेल आणि मोर्चाला सामोरा येईल. बोलेल तुम्हाला, बोला मायबाप हो, कशा करता आलात, काय तक्रार आहे, काय कमी पडलं का आमच्याकडनं? ही विचारणारी, त्याला म्हणतात लोकशाही. ती शिवसेनेला अभिप्रेत आहे, ती शिवसेनेला मान्य आहे. अन्यथा लोकशाही नाही, बिलकुल मान्य नाहीये. का आता नागपूरला आलात? मोर्चे लागणार आहेत, आंदोलनाला काहीतरी करण्याचे प्रयत्न होणार आहेत का? शेतकऱ्यांची कर्ज माफ केलीत, पण त्या अगोदर शेतकऱ्यांच्या कर्जा करता म्हणून किती शेतकऱ्यांच्या घराचे लिलाव झाले ते विचारा. देताय भांडीकुंडी आणून परत? देताय ते पैसे त्याला? कर्ज कोणाची माफ झाली? भाबडेपणानं आम्ही बघतो. 1,500 कोटी परदेशातनं आणले जाणार आहेत. शरद पवारांचं, राजीव गांधींना वचन आहे, 1,500 कोटी मी आणतो. एक तर मुळात असा मुख्यमंत्री जाऊ शकत नाही. हे सगळी भानगडी केंद्र सरकारच्या हातात असतात. पण हा मुख्यमंत्री गेला कसा? परदेशाशी बोलतो कसा? धंदे आणतो कसा? हे तुमच्या आमच्यासाठी काही नाही. हे निवडणुकीची तयारी आहे. पैसे पाहिजेत निवडणुकीला, तिकडूनही मिळवतं आणि इकडूनही मिळवतंय. बरेचसे आपल्या खिशात थोडंसं राजीव गांधीला, तोही बेटा चांगला कमवतोय, काय कमी कमवत नाही, गचकून कमवतात. म्हणजे ह्या देशामध्ये जर निवडणुका रद्द जर झाल्या ना, तर त्या पैशामध्ये ह्या देशाचं आपल्याला सोनं करता येईल, महाराष्ट्राचं तर निश्चित करता येईल. पण येतोय कुठे पैसा तुमच्या वाट्याला? येतोय कुठे पैसा वाटायला? अरे किती खाणार तुम्ही? अगोदर तुम्हाला पोरं किती, इथून सुरुवात. त्यांच्या नावावर ठेवायचे किती, तुम्ही जगणार किती? सगळ्या आयुष्याची बेगमी करून वरती पैसा ठेवून उरलेला पैसा जनतेसाठी कर खर्च नाही. करोडो रुपये जमलेले आहेत. मी तर जाहीर आव्हान दिलंय त्यांना. ते कलमाडी बिलमाडी आहेत ना, त्या शरद पवाराचा डावा हात, उजवा म्हणत नाही, पण सगळी घाणेरडी कर्म तो त्या हाताने करतो. शिवसेना प्रमुखांना पुण्याच्या घाटाच्या वरती येऊ देणार नाही. आलेले का पुण्यावरनं तर मी केव्हाच आला, मग रात्र तर मी पुण्याला काढली. पुण्यामध्ये आता आमचं अधिवेशन आहे, तू काय आम्हाला अडवतोय? शिवसेनेला आता कोणाला रोखता येणार नाही. विलास देशमुख त्यावेळचे, आता गेलं मंत्रिपद त्यांचं, खातं बदललं. हा, खातं बदललं. नशीब दोन चांगला आहे, चिकटलाय. त्याने असे आव्हान दिलं होतं औरंगाबाद आहेत, म्हणजे आता आम्ही त्याचं संभाजीनगर नाव ठेवलेलं आहे. ज्या औरंगजेबाने संभाजी रायाचे डोळे काढले, त्याचे हाल हाल केले, त्याचा राजकीय सूड, ऐतिहासिक सूड म्हणून आम्ही औरंगाबादेला संभाजीनगर नाव ठेवलेलं आहे. आम्ही सुरुवात केली, सरकारला ते मान्य असो वा नसो. आणि हे त्याने असं सांगितलं की म्हणे शिवसेनेची घोडदौड आम्ही रोखणार. किती?
विलास देशमुख. म्हटलं तुम्ही काय माकडं आमची ओळखणार रे, घोडं पुढे जाणार आहे, तुम्हाला लिदी त्याच्या गोळा कराव्या लागतील. मोजा 1 2 3 4 5 घोड्याच्या लिदी. घोडदौड आमची चालू राहणार आहे. हादरले लागतील. मोजा 1 2 3 4 5 घोड्याच्या लिदी. घोडदौड आमची चालू राहणार आहे. हादरले. वर्तमानपत्र उघडल्यानंतर प्रभा राव असो, प्रतिभाबाई पाटील असो, शरद पवारांची नवीन नेमणूक असो, अन्य कोणी असो, पहिल्यांदा शिवसेनेला शिवी देतो. कुठच्याही राजकीय पक्षाला देत नाही, कारण त्यांना माहिती आहे सामना हा शिवसेनेशी होणार आहे. या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आयचा इंदिरा काँग्रेसचा पराभव करणारा फक्त एकच पक्ष आणि संघटना, ती तुमची भगव्या झेंड्याची शिवसेना. म्हणून आदरलेत. मग आता लावून द्यायची. लावून देण्याकरता काही लागतं. मध्यंतरी आता मी व्यंगचित्रच काढलं होतं मार्मिकच्या मुखपृष्ठावरती. माझे दलित बांधव इथे कितीतरी आले असतील. त्यांना नम्रपणाने सांगतोय, तुमचं आमचं भांडण काहीच नाही, असूच शकत नाही. अरे तुम्ही दीक्षा घेतली, सगळ्यांनी घेतली नाही, काहींनी घेतली, काही आमच्यातच आहेत. पण ज्यांनी घेतली त्यांच्याशी आमचं भांडण तर नाहीच नाही. 9 बौद्धांशी आमचं भांडणच नाही. जनतेशी कसलं भांडण करायचं? ते आमचे आहेत. त्यामध्ये आमचा नामदेव आहे, त्यामध्ये आमचा पांडुरंग आहे, त्यामध्ये आमचा तुकाराम आहे. सगळे आमच्या संतांची नावं असणारी मंडळी. तुमच्या दृष्टीने धर्मांतर झालं असेल, पण तुमचं रक्तांतर झालेलं नाही. तुम्ही हिंदूच आहात. तुम्ही हिंदूच आहात. बरं, बुद्धाने कुठचा धर्म बदलला होता? बुद्धाने काही धर्म बदलला नाही. धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये हे काय कर्मकांड, घाणेरड्या गोष्टी, ब्राह्मणांचं एक म्हणजे बडव्यांचं वर्चस्व. माझ्या वडिलांनी ह्याकरता महाराष्ट्रामध्ये लढत दिलेली आहे. हुंडा बंदी पहिल्यांदा माझ्या वडिलांनी ह्या महाराष्ट्रात सुरू केलेली आहे. 16 वर्षाची पोरगी आणि 75 वर्षाचा म्हातारा, ज्याला शारदा विवाह म्हणायचे, त्याच्या विरोधात माझ्या बापाने पहिल्यांदा बंड महाराष्ट्रात केलेला आहे. लहान होते त्यावेळेला शिवसैनिक, शिवसेना वगैरे काही नव्हते, एकटा माणूस, पण भन्नाट, अन्यायाची चीड भयंकर. आईला विचारलं, काय म्हणे आई, त्या झाला का? म्हणजे 4 राहू दे रे. म्हणे पलीकडे पाहिलास का तो मांडव पडलाय? पडलाय, तसला आहे लग्नाचा. म्हणे असं लग्नाला मांडव घालतात तसं नाही म्हणे. अरे 16 वर्षाच्या पोरीशी 75 वर्षाचा म्हातारा लग्न करतोय असं? मग जातो म्हणे. बघ रे बाबा सांभाळून. म्हणे सांभाळून वगैरे बघितलं. गेले, आगपेटी घातली खिशात आणि गेले मंडपापाशी. कोण आहे म्हणे इथे? कुठे थेरडा? कोण तुम्ही? अरे मी कोणी असेल. तो थेरडा कुठे? लग्न कसं लावतो ते पाहतो. पण तुमचा संबंध काय? संबंध वगैरे काही नाही. तो थेरड्या समोर आणा पहिला. म्हणजे काय कराल ते आत्ता नाही सांगत, करून तर पहा. म्हणजे आत्ता करतो. आगपेटी घेतली आणि मांडव जाळून टाकला. लग्न झालं नाही. हे असे बंडखोरी केलेले माझे वडील, त्याच आमच्या अंगामधलं रक्त. अरे तुमच्यामध्ये सुद्धा आहे. शिवरायाची नावं घेता तुम्ही आणि आपलं काहीतरी मुकाट तोंडी बसता. हे कसं होणार? हे कसं होणार? हे असले हे मावळे मला नाही आवडत. मावळा कसा पाहिजे? अरे म्हटलं की कारे म्हणून खाडकन 5 बोट गालफडावरती उठवणारा पाहिजे. मला ना जय भवानी, जय शिवाजी, भवानी म्हणेल नुसतेच ओरडतायत, करत काहीच नाही. करत काहीच नाही. मला असं म्हणायचं की मी महाराष्ट्राचा दौरा कशा करता करतोय? माझ्याकरता नाही करत, तुमच्यासाठी करतोय. हे दलितांचे प्रश्न आहेत, सुटले का? आज अनेक दलित, आज माझे बांधव आहेत, माझे कार्यकर्ते आहेत, माझे नगरसेवक आहेत. अरे भीमशक्ती आणि शिवशक्ती जर ह्या महाराष्ट्रामध्ये एकत्र झाली ना, या मी करतो ह्या दलिताला या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री मी करायला तयार आहे. पण जरा हुशार पाहिजे, चांगला पाहिजे. नाहीतर आपला आहे जाती करता नाही. मी जातपात शिवसेना मानत नाही. तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही कुणबी आहात, तुम्ही मराठा आहात का कोणी असा, महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत आणि हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत. ही आमची व्यापक भूमिका आहे. आम्हाला पोट जात मान्य नाही. मी कधीच कोणाला जात विचारली नाहीये. नंतर कळतं हा ह्या जातीचा, हा प्रभू
बामणही आहे, खरा मराठा आहे. नंतर कळलं मला, निवडणुकीत कळलं. कारण ब्राह्मणांची मतं ह्या मराठ्याला पडू नये म्हणून नीच डाव काँग्रेसवाल्यांनी खेळला. त्यावेळेला कळलं की हा मराठा आहे म्हणून. तो पण या प्रभूंना मी एका अक्षरानं विचारलं नाही. प्रभू म्हणजे आपण म्हणजे नाही, काय नाही, तो आहेच ना, मराठी आहेस ना, ठीक आहे, काय खाजवत बसलो नाही मी. या आत्ता पण इतकी लोक आहे. औरंगाबादमध्ये कितीतरी माझे दलित नगरसेवक निवडून आलेले आहेत. पण नेतृत्व नसल्यामुळे आज वाकडा तिकडा प्रकार होतोय. प्रकाश आंबेडकरांना मुंबईमध्ये आम्ही किती मदत केली. जा प्रकाशला बोलवायचे. माझ्या वडिलांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे संबंध. बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्र समितीमध्ये आणायला माझे वडील कारणीभूत आहेत. वडिलांनी आणलं. समर्थांच्या घरी मीटिंग झाली त्यांची, बाबासाहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं, बाबासाहेब संयुक्त महाराष्ट्रासाठी हा लढा इथे पेटला असताना तुम्ही कुठे आहात? म्हणे काय करावं केशवराव, तुम्ही आलं पाहिजे. म्हणे असं म्हणता? आलो म्हणे. म्हणे आलो नाही, मी उद्या जाहीर करतो, करा, मी तुमच्या बरोबर आहे. हे असली नाती होती त्यांची. खरा ब्राह्मण माझ्या वडिलांनी काढला, पुण्यामध्ये काढला. आणि त्याच्यावरती केवढं आमच्या घरावरती शेण मारा काय, वडिलांची जिवंतपणी प्रेत यात्रा काय, मेलेली गाढवं काय. अय आजच्या पोराने मला शिकू नये. आमचं घराणं त्यात जाऊन आलेलं आहे आणि होरपळून निघालेलं आहे. प्रश्न काय येतो इथे की कोणाच्या नादी लागलात? तुम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी ना. मग एका व्यासपीठावरती बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बाजूला मस्तान. लोकांनी चिडून उठलं पाहिजे की आम्ही वाटेल ते सहन करू, पण बाबासाहेबांचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही. या दृष्टीनं तो समाज उठायला पाहिजे. बरं, लावतायत तुमची आमची, मरतायत हिंदू हिंदू. दलित काय आणि सेना काय आणि शिवसैनिक काय, धोंडमार तुमच्या आमच्यामध्ये कशा करता करता आहात? कोणा करता करता आहात? इतिहासामध्ये तेच झालं. महाराजांच्या नात्यातले अगदी भयंकर जवळचे म्हणजे जिजामातेचे जवळचे भाऊ लढतायत खाली. हत्ती पिसाळला, सोंड कापली म्हणून दुसरा मराठा चिडला आणि दत्ताजीवरती धावून गेला आणि लढत झाली आणि भाऊ मरून पडला. हे जिजामातेला सहन होत नव्हतं. अरे काय हे चाललंय, कोणासाठी चाललंय? मराठे मरतायत आणि सुलतान वरती बसून खतखता हसतोय. बहुत अच्छा, बहुत अच्छा. हा इतिहास तुम्हाला गिरवायचा आहे. मी आपल्याला इशारा देऊ इच्छितो की जातपात विसरा आणि एकजुटीनं एक मजबूत अशी एकजूट ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी म्हणून बांधूया. आणि हिंदुत्वाचा जर हा जो मी प्रचार करतोय निवडणुकीसाठी नाहीये. हे आमचे राष्ट्रपती आहेत ना आता नवीन झालेले, भुतो मेला गेले होते पाकिस्तानात श्रद्धांजली आपल्या देशात तर्फे वाहायला. अंगावरती कोट माहिती आहे का? कपडे तर घालून जावंच लागतं. अंगावरती हिरवा कोट. काय गरज आहे तुम्हाला? जा. कारण तुमचे ते प्रोटोकॉल वगैरे वगैरे भानगडी असतात राजकारणात, त्याला श्रद्धांजली व्हा, हरकत नाही. हिरवा रंग का? रंगाच्या विरोधात नाही, पण तो पाकिस्तानात का? आता घालतायत का कुठे हिरवा रंग? आणि मद्रासच्या देवळामध्ये ते गेले असताना त्या पुजाऱ्याने सांगितलं की तुम्हाला हे कपडे घालून आत येता येणार नाही, जरा रेशमी कत बीत कपडे घालूनच यावं लागेल, पण रेशमी धोतर नेसावं लागेल. व्हॉट इज दिस? हाऊ कॅन आय? आय एम राष्ट्रपती टुडे. अरे लेका, याला आमच्याच गावचा आता कपडे बदलायला तयार नाही. चीड आम्हाला इथे येते. या दळभद्री सरकारच्या धोरणामुळे हिंदू मुसलमानांचे दंगे होत आहेत या देशामध्ये. पहिलं सरकार जबाबदार आहे. रेडिओच्या बाबतीत सुद्धा आमचा काही विरोध नव्हता. बाबासाहेबांचे विचार आहेत, जरूर आले पाहिजेत. कोणाचेही विचार कुठेही मारता कामा नाही. पुस्तक रूपाने छापले गेले, जरूर छापा. खाजगी प्रकाशन जर असतं तर आमचं काही म्हणणं नाही, तो त्यांचा अधिकार आहे. एवढंच कशाला बाबासाहेबांना आम्ही त्या पलीकडे मानतो. या देशाची फाळणी होत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, पंडित पंत, मौलाना आझाद सगळ्यांना झाडून इशारा दिला होता की पहा, देशाची फाळणी करता आहात, पण तत्पूर्वी एक करा
की तिकडूनचे जेवढे हिंदू असतील तिकडे आणा आणि इकडूनचे जेवढे मुसलमान असतील ते तिकडे पाठवा. मुठभर जरी राहिले तरी डोकेदुखी होऊन बसल्याशिवाय राहणार नाही. हा बाबासाहेबांचा इशारा त्यावेळचा. जरा दलित मुक्तीवाल्यांना जरा विचारा, कोणत्या मार्गाने तुम्ही तुमचा समाज नेत आहात. ज्या बाबासाहेबांनी हा इशारा दिला, देशहिताचा इशारा, धर्म बदलताना सुद्धा. जरा दलित मुक्तीवाल्यांना जरा विचारा, कोणत्या मार्गाने तुम्ही तुमचा समाज नेत आहात. ज्या बाबासाहेबांनी हा इशारा दिला, देशहिताचा इशारा, धर्म बदलताना सुद्धा बुद्धाला कवटाळलं, पैगंबराला कवटाळलं नाही, हे विसरू नका आपण. पण आज अंदरकी बात निराळी आहे. कालचे असे आज असे झालेत. फोटो सुटली, बेंब्या बाहेर पडल्यात. बापाला उद्योग नसला की पोर रात्री खेळत असतं, पीप पीप पीप. त्याला मोटरचा हाण लावलाय बाबाने पोटाला. त्याला काय माहितीये, खाऊन खाऊन बाबाची बेंबी बाहेर आली आहे. हे धंदे चाललेले जनतेला पूर्णपणे फसवत आहे. प्रकाश आंबेडकरांकडे आमचं काय भांडण. उलट आम्ही मुंबईला, हे डॉक्टर प्रभू इथे बसलेले आहेत महापौर असताना. प्रकाश आंबेडकरांचा फोन आला, त्यांच्याकडे सफाई कामगारांची युनियन आहे. मला म्हणाले, बाळासाहेब आमच्या हातात युनियन आहे, आपल्याला ही युनियन मोडून काढायची. कोणाची? जॉर्ज फर्नांडिसची. तिथे मोडायलाच पाहिजे. जॉर्जचा आता मोडलाच आहे सगळा, पण उरला सुद्धा मोडून टाकूया. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर उभे राहिले तरी आम्हाला चालतील, पण आम्हाला जॉर्ज फर्नांडिस सहन होणार नाही. ही माझी भूमिका. म्हटलं बोला काय करायचं. नाही, एवढा आम्हाला टक्का मिळून गेलात ना, मग आपली मजबूती होईल. म्हटलं दिला. डॉक्टर प्रभूंना फोन केला, हे इथे बसलेत महापौर असताना. म्हटलं डॉक्टर, प्रकाश आंबेडकरांची जी युनियन आहे ते जे काही मागतायत त्याप्रमाणे त्यांना देऊन टाका. आणि डॉक्टरांनी ताबडतोब मान्य केलं आणि त्याप्रमाणे सफाई कामगारांना तो टक्का मिळाला. हे आम्ही कोणाकरता केलं? भैयासाहेब आंबेडकर आणि माझी मैत्री होती. ज्या ज्या वेळेला भैयासाहेब उभे राहिलेले आहेत निवडणुकीला, त्या वेळेला संपूर्णपणे आमची 2-3 मतं जरी असली तरी ते भैयासाहेबांच्या बाजूने उभी राहायची. हे इथे बसलेले आहेत, मनोहर जोशी बसलेले आहेत, वामनराव महाडिक आले नाहीत, पण नवलकर तिथे बसलेले आहेत. ही 3 मतं हमखास भैयासाहेबांच्या बाजूने उभी राहायची. आम्ही प्रपोज करायचो. ही सगळी मदत करून तुम्ही आमच्या विरोधात गेलात. औरंगाबादची संभाजीनगरची निवडणूक आम्ही ज्याला लढवली, नगरपालिका पहिल्यांदा झाली म्हणून, मुंबईमध्ये भुजबळ वगैरे ह्या सगळ्या लोकांची चर्चा झाली. तुम्ही काँग्रेसचे विरोधक, आम्ही काँग्रेसचे विरोधक. भले आपलं नाही जमत असेल बाजूला राहू, पण मात्र काँग्रेसला कुठेही मदत होता कामा नये, हे धोरण असलं पाहिजे. तुम्ही काय केलं? मुंबईमध्ये यांना सांगितलं 90% आम्ही काँग्रेसच्या बरोबर जाणार नाही. आलो तर आम्ही कदाचित तुमच्या बरोबर, पण आम्ही काँग्रेस बरोबर जाणार नाही. आणि औरंगाबादमध्ये 11:30 वाजता निर्णय घेतला गेला आणि त्यांच्या 3ही उमेदवारांनी, नगरसेवकांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं आणि त्यांचा महापौर निवडून गेला. का केलं ते? कशाकरता केलं ते? तुम्ही तटस्थ राहिला असता तरी चालला असतं की ना शिवसेना ना काँग्रेस, आम्ही तटस्थ. हरकत नाही. तो अभिमान, त्याला साष्टांग दंडवत आम्ही घातला असता. काय कुठेतरी अभिमान आहे. बाबासाहेबांचा नातू का असेना, पण अभिमानानं जगतोय, अभिमानानं संपूर्ण समाजाला जगण्याचा प्रयत्न करतोय. त्याकरता आम्ही तुझी पाठ थोपटली असती. पण दगडापेक्षा वीट मऊ. कोणता दगड? कोणची वीट? आम्ही दगड. मग या दगडाच्या मागे, या धोंड्याच्या मागे लागलात का मुंबईमध्ये? आम्ही नव्हतं ना सांगितलं तुम्हाला की आमच्यावरती शेंदूर टाका आणि देव म्हणा? बिलकुल नाही. आम्हाला धोंडा म्हणूनच जगायचं आहे. धोंडा म्हणून जगण्यामध्ये एक मजा असते. एरवी तो पडलेला असतो इकडे तिकडे, कोणी त्याला विचारत नाही, कुत्र्याखेरीज म्हणा वाटल्यास. पण आंदोलन सुरू झाल्यानंतर एकदा का त्याला हात लागला की त्याला देव पण प्राप्त होतं. त्या धोंड्याला देव पण प्राप्त होतं. मारा हाणून टाका, त्याच्या टाळकी बसेल त्याला अर्थ धोंड्याचा कळतो की अरे धोंडा नाही, हा देव आहे, आपल्या टाळक्यात बसला. हे राजकारण तुम्ही समजून घ्या. आज कोणाबरोबर जाता हे राजकारण मुसलमानांनाही सांगेन, आम्ही हिंदुत्वाचा प्रचार करणार आणि तो आमच्या हिंदुस्थानामध्ये, तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, आम्ही तो करणारच. पण तुम्हाला काय मिथ्या झुमता? पैगंबराचा जन्मदिन झाला, जरूर झाला पाहिजे. आमचा काय त्याला विरोध नाहीये. तुमचा तो धर्मगुरू आहे, करा, इतमामानं करा.
पण आमच्या मुख्यमंत्र्यांना तिथे जाण्याची काय गरज होती? ओपन जीपमध्ये, उघड्या जीपमध्ये उभे राहिले आमचे धूड, आजूबाजूला सगळे ते, आणि काय नमस्कार करताय? आपल्या संस्काराप्रमाणे, आपल्या संस्कृतीप्रमाणे नमस्कार नाही. वा वा वा, सांगताच ना मी कपाळ करंट आहे, तुमच्यावरती माझं सगळं अवलंबून आहे बाबा, सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे. बरं, तुमच्या पाठिंब्याची भीक मागतो. काय लाज नाही, लज्जा नाही. अरे आमच्या मिळून आम्ही शिवजयंतीची काढतो, येत आहे त्याला नाही येणार का? हिंदुत्वाचा जर उद्या डाग पडला तर करू काय? तो डाग चालेल, पण आमचा डाग चालणार नाही. हे असले हे दळभद्री मराठे, हे दळभद्री, हे राज्यकर्ते, हे सत्ताधारी स्वाभिमान मारून टाकलेला आहे संपूर्णपणे. अफजल खानाची लढाई झाली आहे, इतिहास आहे, हे सत्य आहे. कोथळा बाहेर काढला, हे सत्य आहे. पण नाही, आता तो ओळी लिहायच्या नाहीत. का लिहायच्या नाहीत? त्यांच्या भावना दुखवतात. कोणाच्या दुखवतात? कोणाच्या दुखवतात? माझ्या महाराजांच्या बरोबर तर कितीतरी मुसलमान सरदार होते. तोफखान्याचा प्रमुख मुसलमान होता. अविश्वास नाही दाखवला आम्ही त्याला. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं नेहमी उदाहरण देतात. कल्याणच्या सुभेदाराची सून जळाला महाराजांना नजराणा म्हणून समोर आणली गेली, त्या महाराज म्हणाले, हा 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 हा, अशीच आमची आई सुंदर असती, आम्ही झाला मार कानफटात पहिली झाल्या त्या कवीच्या. अरे गधड्या, महाराजांना खुद्द जिजामातेबद्दल एवढा नितांत आदर होता, केवळ त्या मुसलमानीसाठी आपल्या आईचा त्याने असा अपमान केला नसता, बिलकुल केला नसता. हे उद्गार महाराजांचे नाहीतच, हे कवड्यांचे आहेत, हे कवी. ती रेकॉर्ड फोडून टाका. महाराजांना मुसलमान म्हणून ती बाई नजराणा देण्याची हिंमत नव्हती. अरे नजरेला नजर भिरवण्याची त्यांची हिंमत नव्हती, त्यांना नजराणा, आणि ती मुसलमानाची सून. बरं ते ठीक आहे, ते काहीतरी मला वाटतं काल परवाकडे बीडला गेले. मी बीडला जाणार आहे. आज सभा झाल्यानंतर रातोरात मी अमरावतीला रवाना होणार आहे. तिथे उद्या जाहीर सभा आहे. गाडीत बसणार आणि अमरावतीला निघणार. करता काय? गेलो पाहिजे, लोक वाट बघतायत तिकडे. पण बीडला गेले आमचे मुख्यमंत्री आणि तिथे लिडबिडले, बिडबीड 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 काहीतरी बोलले. काय बोलले? आज अशा काही सेना उभ्या राहत आहेत की ज्यामुळे महाराजांना बदनामी होते, त्यांची त्यांना लांछन आहे. आमच्यामुळे लांछन? आम्ही कोण? नकली शिवाजी. आम्ही कोण? तर म्हणे गावठी शिवाजी. शिवाजीच्या मागे, महाराजांच्या मागे हे विशेषण लावणारे हे मराठे महाराजांना लांछन आणतायत. तुमच्याबद्दल महाराजांना अभिमान वाटला असेल नाही रे? काँग्रेस सोडली आणि समाजवादी पक्ष काढला. समाजवादी पक्षामध्ये काही मिळत नाही म्हणून ज्या महाराष्ट्रामध्ये तमाम जनतेला सांगितलं की हा महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान हा आपल्याला जागवायचा, या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी आज दिल्ली शहरापुढे लोटांगण घातलेलं आहे. आणि अशा वेळेला तुम्ही काय केलं? तुम्ही लोटांगणच घातलं. काय तिथे गडबड काहीच नाही. बसा खाली. आवाज येतो ना ऐकू? हा, बसा खाली. काँग्रेसवाले आला असाल, नसेल परवडत विचार, जाऊ शकता. कोणी तुम्हाला अडवणार नाही, कारण हे विचार तुम्हाला पेलवणार नाही. कारण परसाकडला सुरू झालं तर करता काय? बसा. विचारानं ऐकलात, पटलं, या म्हणून म्हणत नाही, कारण आम्हाला घाण कुठची नको. आम्ही आहोत ते बरे आहोत. तर शिवाजी महाराजांना आम्ही बदनामी आणत आहोत. रामराव अधिक बद्दल बघा जरा थोडंसं जास्त झाल्यानंतर हवाई सुंदरीचा हात पकडणारे रामराव तुमच्या मंत्रिमंडळात, आणि महाराजांच्या गप्पा तुम्ही आम्हाला शिकवताय. आम्ही महाराजांना ज्याला तिथे ठेवतो ते देखावा म्हणून नव्हे, डेकोरेशन म्हणून नव्हे, त्यांच्या साक्षीनं बोलतोय. एक शब्द महाराजांचा कुठे अपमान जाणार जर आमचा कुठे झाला की जीभ झडून जाईल आमची, की तुम्ही गद्दारी केली, तुम्ही या लोकांचा संपूर्णपणे पाठीत वार केला, असा शाप आम्हाला महाराज देतील. म्हणून महाराजांच्या साक्षीने आम्ही तुमच्यासमोर विचार मांडत असतो. तिकडे लक्ष द्यायचं नाही. काही वेळेला होतं, ही वेळ अशी आहे की थंडी बाजू नये म्हणून थोडीशी नवटाक मारावी लागते. गरम काहीतरी, मग काहीतरी मध्ये तो बडबडतो. मग हे आमच्या शिवसैनिकांना वगैरे आवडत नाही. मी त्यांना सांगतो, हातबीत लावू नका, पोलिसांच्या ताब्यात देऊन टाका.
ते बघतील, ते घेतील वास कुठून येतो तो, पण त्यांच्या ताब्यात घ्या. आपण काही करायचं ना, उचलायचा गणपती बाप्पा त्याच्या ताब्यात द्यायचं. हे बघा, हे पियालेलं तुमच्या ताब्यात घ्या. बरं, पुन्हा कुठे मिळाले ते विचारायचं नाही. पण शेवटी आम्ही ह्या विचारानं जातो आहोत की महाराजांचा इतिहास, त्या इतिहासावरती तुम्हाला जगता येणार नाही. निर्माण करायला पाहिजे, तुम्हाला इतिहास निर्माण करावा लागेल. बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणून तुम्हाला न्याय मिळणार नाही. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून महाराजांचा इतिहास, त्या इतिहासावरती तुम्हाला जगता येणार नाही. निर्माण करायला पाहिजे, तुम्हाला इतिहास निर्माण करावा लागेल. बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणून तुम्हाला न्याय मिळणार नाही. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून त्यांच्या नावाला शोभेल अशी पावलं टाकली पाहिजेत, तरच तुम्हाला न्याय मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नाही, नोकरी मिळणार नाही, छोकरी मिळणार नाही, घर मिळणार नाही, काही मिळणार नाही. इतिहास पुढे न्यायचा आहे आपल्याला, आणि म्हणून शिवसेनेने प्रस्थान मांडलेलं आहे. कशाकरता आम्ही हे लढतोय? काय मजा वाटते? हार घालतायत, बरं वाटते, कोणीतरी झिंदाबाद करतोय. नाही, याचे काही मला हार घालू नका, झिंदाबाद करू नका. फक्त भगवा झेंडा त्या महाराष्ट्राच्या विधान भवनावरती जबरदस्त बहुमताने फडकवा. शेतकरी सेना काढतोय, त्यांनी सांगितलं तुम्हाला गरज आहे का? म्हटलं मला कुठे गरज आहे, शेतकऱ्यांना गरज आहे. शेतकऱ्यांच्या बिल्ल्यांचे भाव वाढत चाललेले आहेत. 5 रुपयाचा बिल्ला 10 रुपयापर्यंत गेलेला आहे. हे पैसे जातात कुठे? शेत मजुरांना काय मिळणार आहे? शेत मजुरांचे प्रश्न सुटलेले नाही आहेत. आणि ज्या वेळेला आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही व्हा, तर नाही व्हायचं. पाठिंबा कोणाला देणार? लायकेच्या प्रमाणे व्हीपी सिंगला पाठिंबा दिला. म्हटलं महाराष्ट्रात आम्हाला द्या, विधानसभेसाठी द्या, लोकसभेसाठी नाही. शिवसेना लोकसभा लढणार नाही. नाही म्हणे, विचार करू. आणि आता तर सांगतात आम्ही तुमच्यावर येणारच नाही. भारतीय जनता पक्षाला विचारल्यानंतर त्यांच्यामधलं हिंदुत्व जागा झालेलं आहे. खास करून मी बाळासाहेब देवरसांना धन्यवाद देतो की निदान त्यांनी आता समजून काही पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे की कुठेही हिंदूंची मतं विभागता कामा नये. हे फार चांगलं वाक्य आहे, चांगलं लक्षण आहे. मी म्हणेन देशहिताच्या दृष्टीनं फार चांगलं पाऊल आहे. मुसलमानांना बघा ना, त्यांचं आता इथे रिडल्सच्या बाबतीत जे मगाशी सांगत होतो, आंबेडकरांचा विचार म्हणून आम्ही त्याला नमस्कार करू, पण ते सरकारी प्रकाशन म्हणून नाही. रामाबद्दल त्यांनी काढलेले उद्गार किंवा लेखन, कृष्णाबद्दल काढलेले त्यांचे एकंदर उद्गार का म्हणून आम्ही सहन करायचे? तुम्हाला बुद्ध प्यार आहे, आम्हाला राम आहे, आम्हाला कृष्ण आहे. कशा करता जुनं काढायचं? आता गरज आहे का त्याची? मग अशा वेळेला आम्ही रीडला विरोध नाही केला, आम्ही विचारांना विरोध केला नाही, तर आम्ही सरकारच्या प्रकाशनाला विरोध केला. बरं, तू ते बाजूला ठेवू. लंडनमध्ये कोणीतरी एक बसलेला आहे, रशीद नावाचा माणूस. त्याने एक इंग्रजी पुस्तक लिहिलेलं आहे, सॅटॅनिक व्हर्सेस म्हणून. त्यामध्ये इस्लामचा त्याने अपमान केलेला आहे, पैगंबराचा त्याने अपमान केलेला आहे, कडकडीत लेखन केलेलं आहे. आपल्या देशाशी काही संबंध नाही. इंग्लंडमध्ये छापलेलं आहे पुस्तक. पण शहाबुद्दीननी बुटा सिंगना फोन केला. बुटा सिंगने त्यांना विचारलं की आपने ये पढ़ा है? नाही, तो मैंने तो पढ़ा नहीं, मैंने सुना है. आणि मग म्हणे तुम्हाला काय म्हणायचं? जर म्हणे पुस्तक जर आपल्या देशात आलं तर मुसलमानांच्या भावना दुखावल्या जातील आणि म्हणे सांगता येत नाही काय होईल ते. असं त्यांनी राजीव गांधीला फोन केला. म्हणे शहाबुद्दीनचा आत्ता फोन आला होता, त्याने असं सांगितलंय, काय करायचं? बॅन टाका. त्या पुस्तकावरती सरकारनं बंदी टाकली. पुस्तक कुठूनचं? लंडन मधलं. लिहिलं कोणी? मुसलमानांनीच. कोणावरती लिहिलं? इस्लामवर लिहिलं, मोहम्मद पैगंबरांवरती लिहिलं. मग त्याच्यावरती जर बंदी येऊ शकते तर रीडल सारखा हे विचार तुम्ही सरकारी प्रकाशन म्हणून तुम्ही का छापता? तुम्ही का छापलं? ते सरकारने का छापावं? प्रकाशकाने छापावं? आम्हाला विरोध काही नाही. ज्याला वाचायचं असेल त्याने वाचतील, नसेल त्याला नाही वाचणार. हा विरोध आमचा आहे. सर्व धर्म समभाव, प्रत्येक ठिकाणी हिंदूंचा अपमान, प्रत्येक वेळेला त्यांच्या मतांची पर्वा, हिंदूंच्या मनाची पर्वा नाही ना, मतांची पर्वा. आणि म्हणूनच आता एक दिवस असा आलेला आहे, आणि हा क्षण घालवला तर पुन्हा हिंदुत्व ह्या देशामध्ये उभं राहू शकणार नाही. आज जरी संधी घालवली तर संपलात. कोणी हिंदुत्वाच्या नावाने लढणार नाही. म्हणून आम्हाला हे करावं लागतंय सगळं.
निवडणुकींच्या वेळेला सुद्धा त्यांना जेवढी इमामची जेवढी चर्चा होईल, त्या बुद्धींची जेवढी चर्चा होईल, तेवढी कोणाची होते का तुमच्यापैकी? आणि त्यांना माहिती मेंढरं आपल्याबरोबर येणारच. त्यांना सांगा आता ही मेंढरं राहिलेली नाही, त्याच्यामध्ये आता वाघांचं रक्त सळसळायला लागलेलं आहे. वाघ, अरे 100 दिवस शेळ्यांचे आणि मेंढऱ्यांचे काढण्यापेक्षा 1 दिवस वाघाचा काढा, 1 दिवस वाघाचा, बस, बाकी काही नाहीये. हे शरद पवार नाही समजणार. त्यांना उभवायची होती फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्ची, बाकी काही नाही. आता वसंतदादा बंड करायला उभे राहिलेले आहेत, आनंदाची गोष्ट आहे. दादा बाहेर या काँग्रेसमधून, शिवसेनेत नाही आला तरी चालेल, पण काँग्रेस तिथे लाचारी करू नका, तो मिंदेपणा करू नका. अहो, शंकरराव चव्हाण ज्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे आणीबाणीच्या वेळेला मुख्यमंत्री होते, त्या काय करावं? डोळ्यांनी पाहिलेले प्रकार आहेत. मनोज जोशी तर जवळच होते त्यावेळेला, सभेला गेले होते, संजय गांधी आले होते. सभा झाल्यानंतर आमच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पांढऱ्या सफेद चपला खाली वाकून त्यांच्या पायाशी ठेवल्या. आहे का? पसंत आहे का तुम्हाला मराठ्यांना? तुमचा मुख्यमंत्री वाकला चपला उचलण्यासाठी. कोणासाठी? संजय गांधीसाठी. किती शर्मेची गोष्ट आहे. अरे तुम्ही वडीलधारे, हे कालचं पोर असेल पंतप्रधानांचा पोरगा म्हणून इतकं वाकायचं? ही चीड आहे मला. माझ्या महाराष्ट्र राज्याचा तो अभयसिंग भोसले, ते एक मंत्रिमंडळामध्ये बसलेले आहेत, महाराजांच्या वंशामधले. अरे भोसले असे पाहिजेत की मंत्रिमंडळ निवडून आल्यानंतर त्या गादीला मुजरा करायला तिथे गेले पाहिजे. हाच एक तिकडे जाऊन बसलाय. कोणतं बी द्या, काही बी द्या, अगदीच काही नसलं तरी दारू खातं द्या, न पिता बसेल. किती नालायक आणि कसली माणसं जन्मास आलेली आहे. अरे हा महाराष्ट्र शिवरायाचा महाराष्ट्र, ज्योतिबा फुल्यांचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र. किती नावं पाहिजेत? बाजी प्रभूचा महाराष्ट्र. आणि इतका लाचार, इतका मिंदा. हा मिंदेपणा आणि लाचारी सोडण्याकरता हा मी घसा होतो की बाबा रे जरा उठा, आता निराळा, आता एक वेळ आलेली आहे. अशा वेळेला स्वाभिमानानं आपली जी अस्मिता आहे ती जगवायची आहे, ती टिकवायची आहे. नाही तर मला पूर्वी अशा गमती पुष्कळ येतो. कसले मुख्यमंत्री? माझे काही खास सुटके ते मुद्दाम तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्र्याला हल्ली काळी मात्र किंमत राहिलेली नाहीये. हे आमचे महापौर कसे 1-1 वर्षाचे तसे. एक खास सुटका म्हणजे माझा असा की एकदा त्या शिपायाचं आणि मुख्यमंत्र्यांचं भांडण लागलं सचिवालयामध्ये, मंत्रालयात. साधा शिपाई मुख्यमंत्र्याला आई माईवरने शिव्या देतो. साल्या खाली ये, तुला बघतो, तू काय समजतोस? तुला नाही हे केला, तुला ते नाही केलं तर नावाचा हा नाही, अमुक नाही, तमुक नाही, सखाराम नाही, वगैरे वगैरे. काय ते त्यानी माणसं होती. कोणीतरी गेले, हे अड्या काय करतोस? काय मुख्यमंत्री आहे तू, शिपाई आहेस, एक सही केली तर म्हणे नोकरी जाईल. अरे जा जा साला, टेम्पररी माणूस परमनंट माणसाला काय धक्का लावेल? हे खरं आहे की नाही? मार्च आणि एप्रिलच्या नंतर शरद पवार राहतात की बघूया की. झालं सुरू, त्यांच्या मागे लागले झंगट. अरे गांधी घराणं असं आहे की या देशाची वाट लावलेली आहे. नेहरूंना मुसलमानांचा पोळका, इंदिरा गांधींना तेच, हे तेच. ठीक आहे, पानाची गादी आहे का? की बाप मेल्यानंतर पोरगा, पोरगा मेल्यानंतर त्याचा पोरगा, त्याच्यानंतर त्याचा पोरगा. ही पंतप्रधानांची गादी आहे. लायक माणसं बसू द्या, काय असेल ते आम्हाला द्या. आम्हाला चांगला कारभार पाहिजे, आम्हाला चांगलं सरकार पाहिजे, आम्हाला चांगलं शासन पाहिजे. हे पोलीसही रडतायत, आम्हाला मारतात पण रडतात. त्या पोलिसांना सांगू इच्छितो की ह्या पोराला जर उद्या त्याने काही गुन्हा केला तर नालबंद्या, फटके, त्याला अपंग करू नका, त्याला हात लावू नका, त्याला रक्तबंबाळ करू नका, त्याला अपंग तर नक्कीच करू नका. काय केला असेल, बेकारीच्या पोटी कदाचित तो गुन्हा असेल, पण केला तर त्याला सांगा, समजून सांगा. अरे तुझी आई कोण, तुझे वडील कोण, तू कसा, तुझं घराणं काय, असलं नसलं काही असलं तरी त्याला प्रेमानं जवळ करा, समजून सांगा. का तर जे खलिस्तानवादी तिथे उभे राहिलेले आहेत आणि मुसलमान ह्या देशामध्ये जो हैदोस घालतायत, छुपा हैदोस त्यांचा चालू आहे. मोहम्मद पैगंबराच्या जन्मदिनी माहीमकडे जाणाऱ्या ट्रक्समधनं ज्या घोषणा दिल्या जात होत्या ती तुमच्या कानानं तुम्ही ऐका, मी ऐकलेल्या आहेत, तुम्ही ऐका. घोषणा कोणची?
हिंदुस्तान में रहना होगा तो हमसे लढना होगा. तुमच्या बापाची काही जायदाद आहे? हा हिंदुस्तान आमचा आहे आणि रहना होगा हे सांगण्याचा अधिकार आमचा आहे, तुमचा नाहीये. आम्ही पाकिस्तानात नाही राहत. आमचं भांडण पाक धार्जिण्या मुसलमानांच्या विरुद्ध आहे. कोकणामध्ये कितीतरी मुसलमान, अरे ह्या महाराष्ट्राला मुसलमानांनी ओळखू नये. कोणत्याही राज्यामध्ये दुसऱ्या जातीचा मुख्यमंत्री आजपर्यंत झालेला नाही, पण महाराष्ट्र राज्याने अंतुल्यांसारखा मुसलमान मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलेला आहे. हे तुम्ही विसरता. आमच्या मुळावर येता, आमच्याशिवाय. आणि पुन्हा ही घोषणा, हे काही घोषणा नारेबाजी असेल की आमचे लढना होगा, आमची तयारी आहे. पोलीस बाजूला काढा, घोषणा देऊन बघा. परत घोषणा देण्यासाठी जिवंत राहणार नाही तुम्ही, बिलकुल नाही. आणि म्हणून पोलिसांना एक नम्र विनंती करायची की दाबाखाली कामं करू नका. वरून दाब आला असेल, खालून दाब आणण्याचं सुद्धा आमच्याकडे तंत्र आहे. फक्त चिंता एवढीच, तुमचं काय होईल? वरून दाब खालून दाब, तुमचं सँडविच होईल. तुम्ही स्वायत्त आहात, स्वतंत्र आहात. सांगा सरकारला जे न्याय असेल तेच आम्ही करू. शिवसैनिक जर चुकला तर त्याला आम्ही क्षमा करणार नाही, पण तुमचा काँग्रेसवाला जरी चुकला तरी त्यालाही क्षमा केली जाणार नाही. कारण आम्ही काही पक्षाचे 4 आणा मेंबर नाहीये. आम्ही स्वतंत्र आहोत. आहे अरे काय म्हणतात ज्याला पब्लिक सर्वंट वगैरे वगैरे, पण तुम्ही पहिल्यांदा लोकांचे आहात. तुम्ही जनतेसाठी आहात. जनतेला अन्याय झाल्यानंतर तुमचा दरवाजा ठोठावायचा नाही तर कोणाचा ठोठावायचा? आणि दार ठोठाला आल्यानंतर तुम्ही आमच्यावरती अन्याय करणार. पण जर हा उद्या तरुण लुळा पांगळा केलात आणि ते खलिस्तानवादी उद्या अंगावर आले, ते पाक धार्जिणे मुसलमान अंगावरती आले, त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, तुमच्या हातामध्ये काय आहे? तुमच्या हातामध्ये काय? शंकराचार्य म्हणाले होते की सगळ्या प्रार्थना स्थळाची म्हणे झडती घ्या. मी म्हटलं घ्या, आमची तयारी आहे. चर्चमध्ये काय मिळेल असं मला वाटत नाही, कारण त्यांचं फार हुशारीने धूर्तपणाने चाललेलं असतं, चांगल्या तऱ्हेने चाललं असतं. पुन्हा मशिदीमध्ये निश्चित काहीतरी मिळेल, कारण ज्या वेळेला धाडी पडल्या त्यावेळेला मिळालं होतं. आमच्या देवळात काय पडणार आहे? मिळणार आहे घंटा. हे बा, आता तुम्ही हसता म्हणजे माझी पंचायत होते, मी म्हणजे देवळातली घंटा बोललो. तुम्ही काय तुमच्या डोक्यात आहे काय कळत नाही. म्हणून हा ठाकरे वाईट म्हणतात लोक. 2-2 अर्थ. तुम्ही काय, मी दादा कोणके आहे का? मी आपली देवळातली घंटा बोललो, तुम्ही काय भलताच अर्थ घेताय. हा नेभडटपणा आता चालणार नाही. शंकरराव चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री असताना मला भेटले, मला म्हणाले तुम्ही लोकांना चिथवता. म्हटलं काय चिथवतो शंकररावजी? तुम्ही म्हणे हातामध्ये शस्त्र घ्यायला लावता. म्हटलं नाही, मी आता शस्त्र घ्यायला सांगत नाही त्यांना. काय म्हणतो मी की तुमचा कायदा आमच्या जीविताचं रक्षण करू शकणार नाही. आणि जर कायदा जीविताचं रक्षण करू शकणार नसेल तर आम्ही काय करायचं? ढेकणासारखं मरून जायचं? नाही, जमणार नाही. शिवरायाच्या मराठ्यांना ते जमणार नाही. त्यांनी जर नमस्कार केला तर आम्ही नमस्कार करू, त्यांनी गळ्यात हार घातला तर आम्ही गळ्यात हार घालू, पण त्यांनी हातामध्ये जर स्टेनगन घेतली तर आम्हालाही स्टेनगन घ्यावी लागेल. तलवारीचे दिवस गेले, शस्त्र बदलले, गुरु बदलले, आणि आम्ही मात्र तेच भजन करत बसायचं, जानबा तुकाराम जानबा तुकाराम. जमणार नाही. इथपर्यंत शंडपण आमच्या रक्तात नाही. असं निमळतपण आता कुठेही राजकारणात नाही, समाजकारणात सुद्धा चालणार नाही. म्हणून मी हिंदूंना जागे करतोय, मारामारी करण्यासाठी नाही. आम्हाला दंगली नको. सरकारचे रिपोर्ट पहा. सरकारने जी समिती नेमली त्याचे रिपोर्ट्स आलेले आहेत. जुन्या रिपोर्ट प्रमाणे 22 दंगली ह्या देशात झाल्या, त्यापैकी 20 मुसलमानांनी केलेल्या आहेत, 2 हिंदूंकडनं झालेल्या आहेत. काय प्रमाण आहे? कशा करता आम्ही दंगली करायच्या? दंगलीमुळे मिळणार काय कोणाचं? नेते जातात पेटून, मरते मात्र सामान्य जनता. हे धंदे आमचे नाही आहेत. या बाबांनो, विश्वासानं करू. जात कुठची का असे ना, मुसलमान असा काही असा, आम्ही हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्यानंतर तुम्हाला अंगाला काही मुंगे येण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या धर्माचा अभिमान आहे, आम्हाला अभिमान असता कामा नये. कोणत्या गावचा नाही? सर्व धर्म समभाव मी मानत नाही. पहिल्यांदा या देशामध्ये हिंदू धर्माचा मान राखला गेला पाहिजे, आणि मग सगळ्या धर्मांचा मान आम्ही राखला तयार आहोत. जा
मशिदीमध्ये जा, नमाज पाडा, पण वाढवू नका. रस्त्यावरती येऊन लोकांची गैरसोय करू नका. तुम्ही कोणी असाल जा, तुमच्या ख्रिश्चन असाल जा, चर्चमध्ये जा. त्यांचं तर फार सुंदर चाललेलं असतं, हे आपल्यासारखं नसतं. अरे धीर गंभीरतेनं जाऊन प्रसन्न वातावरण असतं. काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या म्हणायलाच पाहिजेत. प्रतापगडावरती अफजल खानची कबर आहे आणि तिथे शिवरायाचा पुतळा पण आहे. शिवरायाच्या पुतळ्याकडे कोणी बघत नाही, पण ते अफजल खानाची कबर बघा, नेहमी व्हाईट वॉश केलेला असतो, आतमध्ये धूप सोडलेला असतो, मोर पिसं लावलेली असतात. चांगलं ते चांगलं, तुमचं जे चांगलं असेल ते आम्ही चांगलंच म्हणू. पण मात्र ह्या देशाच्या मुळावर जर याल तर मात्र ते कदापि सहन केलं जाणार नाही. आणि तुम्हाला हिंदू म्हणून जगा म्हणून सांगत नाही, तुम्हाला हिंदुस्थानी म्हणून जगायला कोणती हरकत नसावी. बोला, आजपासून आम्ही हिंदुस्थानी आहोत, हा देश आमचा आहे. पण क्रिकेटच्या मॅच मध्ये पाकिस्तानचा विजय झाला आणि हिंदुस्थानचा पराभव झाल्यानंतर कुठे जल्लोष कराल, मटण सँडविच, मटण समोसे, चहा, रेडिओला हार घालाल तर जमणार नाही. हात छाटून टाकू, हात छाटून टाकू. गद्दाराची अवलाद ह्या मातीमध्ये आम्ही कदापि उगवू देणार नाही. कोंब सुद्धा फुटू देणार नाही. आणि एवढा प्रखर विचार देणारा कोण आहे आज मायेचा लाल? सांगा ना मला. आम्ही देतोय, कोणासाठी देतोय? आमच्यासाठी, या देश हितासाठी. 26 जानेवारीला तिरंगा फडकवला, 15 ऑगस्टला तिरंगा फडकवला, झालं, समाधान झालं. काय झालं? फडकला, पण खाली काय? खाली उंदीर लागलेत. कोसळला तर एका फटक्यात कोसळेल. आणि त्याची जाणीव मी सगळ्या माझ्या समाजाला देतो आहे की बाबांनो, जागे राहा. द्वेष कोणाचा नाही. मी सुद्धा मराठी करतो, त्याला इतरांचा द्वेष करत नाही. पण अरे, आमच्या राज्यामध्ये आम्हाला जगू द्या. या तरुण पोरांना जर आमच्या राज्यामध्ये जर नोकऱ्या मिळणार नसतील तर मिळणार कुठच्या राज्यात? बरं, देवाणघेवाण असेल मग काय हरकत नाही. तिकडून इकडे आले, तिकडून तिकडे गेलेले आहेत. झोपड्या वाटतात, काही रस्त्यावरती यायला लागलेले आहेत. मुंबई महानगरपालिका आमच्या हातात. पण खळबळ असा की सरकार मुद्दाम आयुक्तांना सांगतोय की शिवसेना जे जे करेल त्याच्या विरोधात पावलं टाका. आम्ही सांगितलं फुटपाथवरच्या झोपड्या हटवा, नाही हटवायच्या. का? त्यामुळे त्यांना नोटीस द्यावी लागते, मग नोटीसचं पोटीस द्यावं लागतं, त्यानंतर ते कोर्टामध्ये जावं लागतं. आणि कसल्या फुटपाथवरती मुळात आले तेच ते कायदेशीर आहे, कारण फक्त तुमचा आहे. फुटपाथवरनं चालण्याचा हक्क तुमचा आहे. आणि अशा वेळेला ते हक्क बेकायदेशीररित्या जर करून टाकणार असाल, आज आमचे बोर्ड असतात रस्त्याला, हायवेवरती रस्त्याला दिसतात, मुंबईमध्ये दिसतात, कलेक्टर आम्हाला दम मारतात, बोर्ड काढा, बोर्ड काढा. म्हटलं काय झाडे काढा. अरे पण का? नियम आहे का? काही घटनेमध्ये नियम लिहिलाय का? बोर्ड लावायचे नाही, मग लावायचे नसतील, तसा नियम असेल आम्ही काढतो, तुम्ही काढू नका. पण आता काँग्रेसवाल्यांचे बोर्ड लागले. आमचे बोर्ड काढून जर काँग्रेसवाल्यांचे बोर्ड जर राजमार्गावरती राहणार असतील तर हा कायदा आम्ही मान्य करणार नाही. आणि जर कलेक्टर इतर काही अधिकारी जबरदस्तीनं बेकायदेशीरित्या अन्यायानं आपले बोर्ड काढू लागले तर काँग्रेसचे बोर्ड सुद्धा उचलून तुम्ही फेकून द्या, डांबर लावून टाका त्याला, डांबर. आम्हाला न्याय पाहिजे, त्यांचा ठेवा, आमचा ठेवा. आमचा दाडा असतात, त्यांचाही गेला पाहिजे. यापेक्षा काय? यापेक्षा काय? हा न्याय झाला की नाही? ही लोकशाही. सर्वांना न्याय एक. काँग्रेसच्या गुंडांना एक, शिवसेनेला एक नाही चालणार. गुंडाचं गुंड गुंडाला जात नसते. आणि अशा तऱ्हेनं विचार देणारी शिवसेना, इतक्या फरकटपणानं, स्पष्टपणानं आपले विचार मांडणारी शिवसेना, त्याला खतम करतात तुम्ही. पहिले काँग्रेस खतम. तरच चांगले दिवस तुम्हाला येतील, अन्यथा नाही. पण निवडणुकीच्या वेळेला घोळ करता, विचारायचं आणि दुसरा भाऊ आला की त्याच्या मागे लागता. आता पण बाहेर तुम्हाला सांगतो, तुमच्यावरती तर फार लोकशाही अवलंबून आहे. यापुढे माझे विचार जर आपल्याला पटले तर यजमानांना सांगा की कोणाचंही भाषण ऐकलं तरी बाळासाहेबांचे जे विचार ऐकले त्यामध्ये आता आम्ही बदल करणार नाही. आणि निवडणुका केव्हाही येऊ द्या, आमचं मत शिवसेनेला, शिवसेनेला आणि शिवसेनेला. का? यामध्येच आमच्या उद्याच्या पिढ्या, ह्या ज्या पिढ्या आहेत त्या लहान पोरं तुमच्या कडेवरती आहेत, त्यांचा उद्या उत्कर्ष होणार आहे. म्हणून एवढंच नम्रपणाने सांगेन
की ह्या मैदानावरती इतर कोणी यावं आणि शिवसेनेचा हा विचार तुम्हाला पक्का वाटला आणि पटला तर आणि तरच शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवरायाचा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या विधानभवनावरती जबरदस्त बहुमताने असा फडकवा की जेणेकरून पिढ्या आणि पिढ्या उत्कर्षामध्ये जगतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा गोचर जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे. गाहे तव यश गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की